नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातर्फे मी डॉक्टर चांदोजी सोपान गायकवाड पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये. मित्रांनो, आपण बहुजन समाज संज्ञापन हा जो आपला पेपर आहे मास कम्युनिकेशन, या पेपरचा अभ्यास सुरू केलेला आहे सत्र 3चा. आणि आज आपण बघणार आहोत संज्ञापनातील अडथळे. संज्ञापन ही प्रक्रिया समजावून घेतल्यानंतर आपणाला संज्ञापनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अडथळे येतात, या अडथळ्यांची चर्चा आपण आजच्या या तासामध्ये या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्हाला विनंती करतो की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना, आप्तस्वकीयांना सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन उभारी येईल. म्हणून प्रथमतःच हे चॅनल सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला आव्हान करतो. मित्रहो, संज्ञापन ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण गेल्या काही तासांमध्ये समजावून घेतली. संज्ञापन प्रक्रियेतले घटक कोणकोणते आहेत याचाही आपण अभ्यास केला. संज्ञापनाचा आपण अर्थही समजावून घेतला. आज आपण संज्ञापनातले जे अडथळे आहेत, हे अडथळे कोणत्या प्रकारचे आहेत, या अडथळ्यांची चर्चा आज आपण आपल्या या आजच्या तासामध्ये करणार आहोत. संज्ञापनामधला जो पहिला अडथळा म्हणूयात आपण त्याला भौतिक अडथळा. संज्ञापन प्रक्रियेमधला पहिला अडथळा म्हणून भौतिक अडथळ्यांकडे आपणाला बघता येतं. आणि या भौतिक अडथळ्यांमध्ये जो पहिला प्रकार आहे त्याला साधनांमधील दोष असं म्हटलेलं आहे. मित्रहो, आपण जेव्हा संज्ञापन करत असतो तेव्हा संज्ञापन करत असताना आपण कोणत्या प्रकारच्या साधनांचा उपयोग करतो यालाही फार महत्त्व असतं. आणि म्हणून संज्ञापनाच्या भौतिक अडथळ्यामध्ये पहिला अडथळा सांगितलेला आहे साधनांमधील दोष. म्हणजे साधनांचा वापर करताना आपण त्या साधनांचा वापर कसा करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आता माईकचा जर आपण वापर करतोय तर माईक सुव्यवस्थित आहे का? आपण मोबाईल फोनमध्येही बोलत असताना अनेक वेळा इतरांचा आवाज येत नाही, मग आपण म्हणतो रेंज नाही. याला आपण म्हणूयात की साधनांमधला दोष. म्हणजे आपण जे संज्ञापन प्रक्रियेसाठी जे साधन वापरतो ते साधन कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्या साधनांचा उपयोग करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात. आणि हे निर्माण झालेले जे दोष आहेत, हे दोष संज्ञापनामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. आपण दूरध्वनीचा विचार करू शकतो या बाबतीमध्ये. मोबाईल म्हणूया आपण आजच्या काळामध्ये. रेडिओचा फ्रिक्वेन्सी जर व्यवस्थित नसेल रेडिओची, तरी रेडिओचा आवाज येत नाही, खरखर आवाज येतो किंवा नीट आवाज येत नाही. बँड आपण ज्याला म्हणतो. मग तर आता रेडिओ हा प्रकार मोबाईलमध्ये आहे आपल्या. आणि रेडिओ हे पूर्वीच्या काळी रेडिओ असायचे. रेडिओवरची गाणी खूप मन लावून ऐकली जायची, बातम्याही ऐकल्या जायच्या. म्हणून आकाशवाणीवर जेव्हा एखादा कार्यक्रम प्रसारित होतो आणि त्याच्यामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात. टेलिव्हिजन, त्याला आपण दूरदर्शन म्हणतो. टेप रेकॉर्डर तर आता राहिलेला नाही, CD राहिलेला नाही, DVD राहिलेला नाही, आता USB, ठीक आहे नाही, आता काय म्हणू की आपण डिजिटल माध्यमांचा जमाना आलेला आहे. आणि या सगळ्यामध्येही काही तांत्रिक बिघाड होऊ शकतात. आणि असे तांत्रिक बिघाड झाल्यामुळं संज्ञापन करताना जे अडथळे निर्माण होतात त्याला भौतिक अडथळ्यांमधला साधनांमधील दोष हा अडथळा म्हटला जाऊ शकतो. एखादा बोलणारा जो व्यक्ती आहे, तो बोलणारा व्यक्तीही जर नीट बोलत नसेल, एखादा तोत्रा व्यक्ती आहे किंवा
आपण म्हणू की दुसरा एखादा असा माणूस आहे की त्याला बोलताना बराच वेळ 2 अक्षरांमध्ये 2 शब्दांमध्ये बोलत असताना त्याला बराचसा वेळ द्यावा लागतो. अशा लोकांचं सुद्धा बोलणं आपल्याला व्यवस्थित कळत नाही. चांगलं जर लिहिलं गेलं नाही, व्यवस्थित जर लिहिलं गेलं नाही, तर ते लिहिलेलंही सुद्धा आपल्याला चांगलं वाचता येत नाही. म्हणजे ते संज्ञापन सुद्धा आपलं नीट होत नाही. अशा प्रकारचे संज्ञापनातले वेगवेगळे अडथळे साधनांमधल्या दोषांच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात. म्हणजे हा पहिला भौतिक अडथळ्यांमधला पहिला प्रकार आहे साधनांमधील दोष. दुसरा आहे प्रेषक किंवा ग्राहक यांच्यामधला दोष. प्रेषक म्हणजे कोण? बोलणारा. आणि ग्राहक म्हणजे कोण? ऐकणारा. आता आपण सांगितल्याप्रमाणे जर बोलणारा जर तोत्रा असेल किंवा ऐकणाऱ्याला नीट ऐकू येत नसेल, म्हणजे बोलणारा एकतर तोत्रा आहे किंवा ऐकणारा बहिरा आहे, या दोघांपैकी कोणातही एकामध्ये जरी दोष असेल तरीही ते संज्ञापन चांगल्या पद्धतीनं पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून प्रेषक किंवा ग्राहक या दोहोंपैकी कुणामध्येही जरी दोष असेल तर संज्ञापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. याला काय म्हणायचं? साधनामधल्या दोषामधला हा दुसरा प्रकार, भौतिक अडथळ्यांमधला हा दुसरा प्रकार त्याला म्हटलेलं आहे प्रेषक किंवा ग्राहक यामधील दोष. आणि हे जर त्यांच्या ठिकाणी असतील तर चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे संज्ञापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. तिसरं आहे अंतर. भौतिक अडथळ्यांमध्ये अंतर म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामध्ये किती अंतर आहे आणि असावं, आहे की नाही? आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय, पण मी जेव्हा माझा मोबाईल माझं हे शूटिंग करतो आहे तेव्हा मी बोलत असताना मोबाईलच्या माईकला व्यवस्थित ऐकू जाईल एवढं जर मी मोठ्याने बोललो, जोरानं बोललो, तर ही रेकॉर्डिंग व्यवस्थित होईल. आणि मी जर खूपच हळू बोलू लागलो तर ही रेकॉर्डिंग व्यवस्थित होणार नाही. आता हे जे माझ्या गळ्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ दिसतोय, तर ह्या ब्लूटूथच्या माध्यमातून काय होत आहे की इथे माईक आहे, या माईकच्या माध्यमातून माझा जो आवाज आहे हा आवाज रेकॉर्डिंग होतोय आणि तो मोबाईलमध्ये जातो. आता हा जर ब्लूटूथ इथे नसेल तर माझा आवाज तुम्हाला नीट ऐकू येणार नाही. माझ्यावरती पंखा सुरू आहे, त्या पंख्याचा आवाज तुम्हाला ह्याच्यामध्ये ऐकू येणार नाही. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा संज्ञापन करते तेव्हा तो ऐकणारा जो आहे तो ऐकणारा किती दूर आहे भौतिक पातळीवर. म्हणजे मी इथे आता डिजिटल माध्यमाचा उपयोग करतोय, पण एखाद्या वेळेला असं आपण म्हणू की मी एका रूममध्ये बसलोय आणि माझ्या घरचे माणसं जी आहेत ती पलीकडे एकदम शेवटच्या रूममध्ये बसली आहे. तर आता दार बंद केलेलं आहे आणि आत्ता जर मी त्यांना आवाज द्यायचा असेल तर मी काय बोलतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण भौतिक अंतर, संज्ञापन प्रक्रियेमध्ये भौतिक अंतर हे फारच महत्त्वाचं असतं. विशिष्ट अंतरापर्यंत आपलं बोलणं, आपले ध्वनी, आपला आवाज हा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. पण ते अंतर जर जास्त असेल तर आपलं संज्ञापन त्या व्यक्तीपर्यंत नीट पोहोचू शकत नाही. प्रत्यक्ष पातळींवर म्हणजे 2 व्यक्ती समोरासमोर आहेत ते असताना सुद्धा विशिष्ट प्रकारचं अंतर दोघांमध्ये असावं लागतं. आपण आता तंत्रज्ञानाचा उपयोग करत असताना सुद्धा त्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण एखाद्या माध्यमाचा जेव्हा वापर करतो आहे, म्हणजे मोबाईलचा वापर करतो, पुन्हा आपण घेऊ उदाहरण की मोबाईलमध्ये जर रेंज नसेल तर ती रेंज किंवा टावर ज्याला म्हणतो आपण, ती टावरची रेंज नसल्यामुळं आपण जे बोलतोय ते दूरच्या व्यक्तीला, ज्याला कोणाला तुम्ही फोन केलेला आहे, मोबाईल केलेला आहे, त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचू शकत नाही. म्हणजे संज्ञापन प्रक्रियेमध्ये तिसरा जो घटक आहे तो अंतराचा आहे की विशिष्ट प्रकारचं अंतर आणि विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजी
तंत्रज्ञान हे व्यवस्थितपणे जर आपण वापरलं तर संज्ञापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. पण त्यांच्यामध्ये जर दोष निर्माण झाला तर संज्ञापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे आपलं बोलणं इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही. भौतिक अडथळ्यामधला चौथा प्रकार आहे गोंधळ किंवा त्रास. आता बघा की आपण अनेक वेळा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असतो, म्हणजे बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, हॉस्पिटल्स आहेत किंवा बाजार आहे, आपण म्हणून विशेषतः अशा गर्दीच्या ठिकाणी आपण जेव्हा जातो, जेव्हा आपण रेल्वेतनं प्रवास करतो किंवा बसमधनं प्रवास करतो, तेव्हा त्या रेल्वेमध्ये असणारी जी लोकं आहेत ती लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या असतात. मधूनच जी चणे फुटाणे वडापाव किंवा खाद्यपदार्थ अन्य विकणारी जी मंडळी असतात तीही मोठ्या मोठ्याने ओरडून त्या रेल्वेच्या डब्यामधनं इकडं तिकडं तिकडून इकडं फिरत असतात. आणि मग तुम्ही जेव्हा आपल्या घरच्यांशी किंवा मित्रांशी, तुम्ही ज्याच्यासोबत प्रवास करता आहात किंवा तुम्हाला ज्याच्याशी बोलायचं आहे अशा व्यक्तीशी तुमचं बोलणं होत नाही, कारण तिथं गोंधळ असतो. बाजारामध्ये हीच परिस्थिती असते, रेल्वे स्टेशनवर सुद्धा हीच परिस्थिती असते, किंवा जिथं गोंधळ असतो अशा ठिकाणी आपलं संज्ञापन व्यवस्थित होऊ शकत नाही, त्याला अडथळा निर्माण होतो, ते आपण नीट ऐकू शकत नाही, आपलं म्हणणं इतरांपर्यंत नीट पोहोचू शकत नाही आणि दुसरा जो कोणी काही बोलतोय तेही आपल्याला नीट ऐकू येत नाही. म्हणून आपण म्हणतो मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोला. पण त्या गोंधळामध्ये इतक्या मोठ्यानं बोललेले आपल्याला काही कळत नाही. अनेक वेळा लाऊडस्पीकर लावून लोक देतात आणि लाऊडस्पीकरचा आवाज आपल्या घरांमध्ये येतो किंवा इकडे येतो तिकडे येतो, आणि त्या लाऊडस्पीकरच्या आवाजानं सुद्धा आपण काय बोलतो इतरांना ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे गोंधळ किंवा त्रास हा भौतिक अडथळ्यामधला चौथा अडथळा आहे, आपल्या संज्ञापन प्रक्रियेच्या अडथळ्यामधला. म्हणजे अशा भौतिक अडथळ्यामध्ये 4 प्रकारचे अडथळे, संज्ञापनामध्ये जे भौतिक अडथळे आहेत हे 4 प्रकारचे आहेत असं आपण म्हणू. पहिला मी तुम्हाला सांगितला की साधनांमधला दोष हा पहिला अडथळा आहे. दुसरा अडथळा आपण म्हणालो प्रेक्षक किंवा ग्राहक यांच्यामधला दोष. तिसरा आपण म्हणालो अंतर, भौतिक अंतर किंवा एखाद्या माध्यमांचं अंतर किंवा टेक्नॉलॉजीचा वापर कोणत्या अंतरासाठी आपण कोणत्या प्रकारे करतोय त्याच्यामधला दोष. आणि चौथा आहे गोंधळ किंवा त्याला त्रास असं म्हटलेलं आहे. अशा 4 प्रकारचे भौतिक अडथळे हे संज्ञापन करताना आपल्याला निर्माण होऊ शकतात, निर्माण होतात अनेक वेळा. दुसरा जो भाग आहे संज्ञापन प्रक्रियेच्या अडथळ्यामधला त्याला म्हटलेलं आहे मानसशास्त्रीय अडथळे, सायकोलॉजिकल बॅरेज असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणू. म्हणजे कसं आहे की मानसशास्त्रीय अडथळा जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा हे मानसशास्त्र हे मानवी मनाशी, मानवी मेंदूशी निगडीत असलेलं आहे. म्हणजे एखादा जो बोलणारा आहे तो जर गोंधळलेला असेल, त्याच्या मनामध्ये जर गोंधळ निर्माण झालेला असेल तर चांगल्या प्रकारचं संज्ञापन होऊ शकत नाही. ऐकणारा जो आहे म्हणजे बोलणारा चांगलं बोलतोय, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, पण ऐकणाऱ्याच्या मनामध्ये गोंधळ आहे. ऐकणाऱ्याच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी विचार चालले आहेत, तो कुठल्या तरी स्ट्रेसमध्ये आहे, त्याला कुठला तरी दबाव आलेला आहे, त्याला कुठली तरी चिंता लागलेली आहे. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला जर आपण व्याख्यान ऐकू लागलो, विचार ऐकू लागलो तर त्याचं मन धारेवर नसतं, त्याला ते ऐकावंसंच वाटत नाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला मानसशास्त्रीय अडथळा, मनाच्या गोंधळाची स्थिती जेव्हा बोलणाऱ्यामध्ये किंवा ऐकणाऱ्यामध्ये असते तेव्हा त्याला मानसशास्त्रीय अडथळा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बोलणारा गोंधळून विषय एक आहे आणि दुसरंच काहीतरी बोलतो, आणि ऐकणारा त्यानं जे काही बोललेलं आहे त्याच्या मनामध्ये गोंधळ असल्यामुळे, बोलणारा चांगलं बोलायला पण ऐकणाऱ्याच्या मनामध्ये जर गोंधळ असेल तर तोही नीट ऐकू शकत नाही
असं जेव्हा घडतं, मानसशास्त्रीय अडथळा निर्माण होतो. म्हणजे प्रेषक किंवा ग्राहक हे दोघंही जर मानसिकदृष्ट्या परिपक्व नसतील, संपन्न नसतील, मानसिकदृष्ट्या मजबूत नसतील, आपण म्हणू विशेषतः ते मानसिकदृष्ट्या स्वस्थ असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते मानसिकदृष्ट्या जर स्वस्थ असतील तर दोघंही चांगल्या पद्धतीने एकमेकांचं कम्युनिकेशन, एकमेकांचं संज्ञापन समजावून घेऊ शकतात आणि ते संज्ञापन पुढं जाऊ शकतं. पण बोलणारा आणि ऐकणारा ह्यांच्या मनामध्ये जर गोंधळ असेल तर बोलणाऱ्यानं काय बोलला आणि ऐकणाऱ्यानं काय बोलला, मग बोलणारा एक बोलला आणि ऐकणाऱ्यानं दुसरं ऐकलं आणि त्याच्यातून वाद निर्माण झाले, अशाही प्रकारच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. म्हणून मानसशास्त्रीय अडथळा हा दुसरा भाग आहे संज्ञापन प्रक्रियेच्या अडथळ्यांमधला. तिसरा जो आहे पूर्वग्रहातून निवड. पूर्वग्रहातून निवड म्हणजे अनेकदा काय होतं की संदेश ग्रहण करणारे जे लोक आहेत त्या लोकांचा पूर्व अनुभव त्यांच्या मनामध्ये दडलेला असतो. म्हणजे पूर्वग्रह त्यांच्या मनामध्ये तयार, हे काय असं नसतं, ते काही तसं नसतं, ह्याला काय येतंय, त्याला काय जमतंय. म्हणजे तो एखादा बोलणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये जर पूर्वग्रह असतील तर त्या व्यक्तीचं एकतर आपण ऐकायला तयार नसतो. दुसरी गोष्ट की आपण कुठल्या तरी विचाराशी, कुठल्या तरी वादाशी, कुठल्या तरी इझमशी आपली कुठली तरी एक वैचारिक बैठक असते आणि ती वैचारिक बैठकच आपल्याला चांगली वाटते, इतरांची वैचारिक बैठक आपल्याला आवडत नाही, ठीक आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की माझा जो नेता बोलतोय तेच खरं आहे आणि दुसरे जे नेते बोलतात ते काही खरं नाही, मी काही कुण्या नेत्याचं नाव घेणार नाही, मी काही राजकारणातला माणूस नाही. मी असं वाटतं अनुयायांना की जेव्हा ते एखादे अंधभक्त बनतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आमचा नेता जो बोलतो तेच खरं आणि तो दुसरा जो बोलतो त्याचं आम्हाला ऐकायचंच नाही. पूर्वग्रह. जेव्हा संज्ञापन करणाराच्या मनामध्ये पूर्वग्रह असतील तर संज्ञापन पूर्ण होत नाही आणि जेव्हा ऐकणाराच्या मनामध्ये पूर्वग्रह असतील तरीही संज्ञापन पूर्ण होत नाही. दोघंही पूर्वग्रहाशिवाय, कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता, पूर्वग्रह या शब्दासाठी मी तुम्हाला दुसरा शब्द देईल, अहंभाव. म्हणजे माझ्या मनामध्ये आधीच काहीतरी भरलेलं आहे आणि मला ते काही दुसरं ऐकायचंच नाही, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, पूर्वग्रहातून जेव्हा निवड केली जाते तेव्हाही संदेश प्रक्रिया पूर्ण होत नाही. मग काही स्वतःच्या श्रद्धा असतात, स्वतःचे काही दृष्टिकोन असतात, स्वतःच्या काही देवदेवता असतात, त्याच देवदेवता आपल्याला आवडतात, इतरांच्या देवता आपण त्यांना मानतच नाही. हे पूर्वग्रह जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होतात तेव्हा संज्ञापन प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. पुढचा जो संज्ञापनातला अडथळा आहे त्याला म्हटलेला आहे गोंधळलेल्या स्थितीतील मांडणी करणं. म्हणजे बोलण्याच्या द्वारा आपल्याला जे विचार मांडायचे असतात, आता हे विचार मांडत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात की बोलत असताना कोणत्या विधानावर आपल्याला जोर द्यायचा आहे आणि कोणत्या विधानाला आपल्याला कमी पद्धतीनं उच्चारायचं आहे. आता तुम्ही जर नेत्यांची भाषणं ऐकली मोठमोठ्या तर ते एखाद्या गोष्टीला जर आपल्या मनामध्ये ठसवायचं असेल तर त्या विधानावर प्रचंड जोर देतात. ते प्रचंड असं सांगतात की नाही हे झालंच पाहिजे, असं करायचंच आहे, असं करणारच. आणि त्या विधानावर जोर दिल्यामुळं ऐकणाऱ्याच्या मनामध्ये त्या व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव पडतो, छाप पडते, असं घडतं. म्हणजे विधानावर कोणत्या भर द्यायचा आणि चुकीच्या विधानावर जर भर दिला तर ऐकणाऱ्याची गफलत होऊ शकते.
साहित्यक्रम जर चुकीचा लावला, बोलताना कोणत्या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे, आधी काय बोलायचं, नंतर काय बोलायचं, शेवटी कोणत्या पद्धतीने बोलायचं. आता मी तुमच्यासमोर व्याख्यान देतोय, तर मी व्याख्यान देत असताना मला कोणत्या पद्धतीने तुमच्यासमोर प्रकट व्हायचं आहे, मला कोणता विषय मांडायचा आहे, मास कम्युनिकेशन हा विषय मांडायचा आहे, मला काय शिकवायचं आहे, मला संज्ञापनातील अडथळे शिकवायचे, मला कसं शिकवायचं आहे, कोणत्या पद्धतीने शिकवायचं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीची जुळणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझं हे लेक्चर तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकणार नाही. माझा हा विचार तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकणार नाही. तुमच्यापर्यंत हा विचार चांगल्या पद्धतीनं पोहोचविण्यासाठी आपणाला साहित्यक्रम महत्त्वाचा ठरतो. म्हणून चुकीचा क्रम जर लावला तरी संज्ञापनामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. अप्रासंगिक तपशिलावर जर आपण भर दिले की ज्याचा या व्याख्यानाशी काही संबंध नाही, काडी मात्रही संबंध नाही, पण अशा अप्रासंगिक भर जर आपण तपशील देत गेलो, त्याच्यावर भर देत गेलो, हे बोलायचंच आहे म्हणून बोलायचं, किंवा आपल्याला बोलायला संधीच मिळाली ना तर चला घ्या बोलून, असं कुठल्या तरी विषयांवर कुठेतरी न्यायचं. विषय आहे मराठीचा आणि नेला गणिताकडं, असं नाही चालणार. अप्रासंगिक अशा प्रकारचे जर तपशील आपण देत गेलो तर संज्ञापन पूर्ण होत नाही, ऐकणाऱ्याला ते ऐकू वाटत नाही. शब्दांची अयोग्य जर निवड केली तरीही संज्ञापन पूर्ण होत नाही. शब्द असे योग्य निवडायचे की ते ऐकणाऱ्याला समजले पाहिजे, कळाले पाहिजे, त्याच्या परिचयाचे असले पाहिजे. त्याच्या परिचयाचे नसतील तर त्या शब्दांचे अर्थ समजावून त्याच्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. असं जेव्हा घडतं तेव्हा आपण म्हणू की चांगल्या पद्धतीनं संज्ञापन होऊ शकतं. पण शब्दांची अयोग्य निवड जर केली आपण तर संज्ञापन चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही. अभिव्यक्ती तुम्ही कशी करता, तुम्ही अभिव्यक्त कसं होता, लोकांसमोर तुम्ही प्रेझेंट कसं होता, तुम्ही लोकांना कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे खेचता, आपल्या बोलण्यातून तुमचं बोलणं त्यांना सारखं ऐकतच राहावं असं वाटलं पाहिजे. तुमची अभिव्यक्ती ही परफेक्ट असली पाहिजे आणि ती जर परिपूर्ण असेल तर संज्ञापन चांगल्या पद्धतीचं होतं. आणि अभिव्यक्ती जर पूर्ण नसेल तर संज्ञापन व्यवस्थित होत नाही. आता अभिव्यक्त होणं याच्यामध्ये काय की तुमची भाषा, तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव, तुमचे हातवारे, तुमचा एकंदरीत पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व ज्याला म्हणतो आपण, ती भाषिक पद्धतीच्या उपयोजनामध्ये कशी आहे हे संज्ञापनामध्ये फार महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला प्रकट होत असताना संपूर्णपणे अभिव्यक्त होता येणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ती अभिव्यक्ती जर नीट नसेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं बोलता येत नाही. पाय लटलट लटलट कापतात उभं राहिलं भाषण द्यायला, तर काय बोलू आता सुचत नाही, कुठून सुरुवात करू, असं जेव्हा होतं तेव्हा ते अभिव्यक्त न होणं. आणि अभिव्यक्त न होणं म्हटलं की ऐकणारे म्हणतात बसा बसा खाली, असं जेव्हा होतं तेव्हा संज्ञापन पूर्ण होत नाही. अनेक प्रकारच्या गोष्टी येतात. लेखी जेव्हा आपण संज्ञापन करतो की आपण काही लिहितो किंवा टाईप करतो, आता 21वे शतक आहे, डिजिटल इरा आहे, आपण एकतर लिहितो किंवा मुद्रित करतो. म्हणजे मोबाईलवर तुम्ही मुद्रितच करता, तुमच्यासमोर कीपॅड येतो, त्या कीपॅडवर फलकावर आपण काय करतो, मराठी, इंग्रजी, हिंदी जी काही तुमच्या भाषेमध्ये असेल त्या भाषेमध्ये आपण टाईप करतो, म्हणजे लिहितोच म्हणेल मी एका अर्थानं. म्हणजे लिहित असताना दोष जर निर्माण झाले तरही संज्ञापन पूर्ण होत नाही. म्हणजे एखादा लिहिणारा जर बोजड शब्दांचा वापर करत असेल आणि लांब लचक अशा प्रकारचे वाक्य लिहित असेल तर ही वाक्य कठीण बनतात आणि वाचणाराला ती समजत नाहीत. चुकीची छपाई व शब्दांमधलं अयोग्य अंतर, एकतर छपाई चुकीची आहे त्याच्यावर शाई चांगली, किंवा दोन शब्द एकत्रित कोणत्या पद्धतीने जोडायचे तेच माहीत नाही, दोन शब्द तोडले. गावाला जाऊ नये, गावाला जाऊ नये म्हणजे गावाला जाऊ नको. आता नये मधला न जर जाऊच्या पुढे आणला तर काय होतं बघा, गावाला जाऊन ये, गावाला जाऊन ये. न
हा जो वर्ण आहे, हा वर्ण जर आपण जाऊ या शब्दाला जोडला तर गावाला जाऊन ये असा अर्थ होतो, म्हणजे एकदम अर्थच चेंज होतो. म्हणून शब्द कसे जोडायचे, वर्ण कसा जोडायचा, त्याच्यामध्ये अंतर किती ठेवायचं, हे सुद्धा लेखनामध्ये फार महत्त्वाचं असतं. नकारात्मक वाक्यांवर जर जास्त भर असेल तर संदेशन पूर्ण होऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे की संदेश ग्राहकाच्या कुवतीच्या काय मर्यादा आहेत, ऐकणारा जो आहे त्याची कुवत काय आहे, एबिलिटी काय आहे, तो कोणत्या वर्गातला आहे. आता माझ्या पुढे व्हिडिओ बनतोय, मी म्हणेल की हे SYBA विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन विषय शिकणारे SYBA हे विद्यार्थी आहेत. मग या विद्यार्थ्यांना मला मास कम्युनिकेशन जर शिकवायचं असेल तर मला या विद्यार्थ्यांना त्यांची ग्रास्पिंग पॉवर काय आहे भाषेची, त्यांना भाषेचं जे ज्ञान आहे, आकलन आहे, त्याच पद्धतीनं मला व्यक्त व्हावं लागेल. म्हणून संदेश ग्राहकाच्या कुवतीच्या काय मर्यादा आहेत त्या जर एकदा जो बोलणार आहे त्या बोलणाऱ्याला जर समजल्या तर संदेशन चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. आणि त्याला जर बोलणाऱ्याच्या कुवतीच्या मर्यादा समजल्या नाही तर संदेशन चांगल्या पद्धतीचं होऊ शकत नाही. म्हणून संदेश ग्राहकाच्या कुवतीच्या मर्यादा काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं भाषिक सामर्थ्य, त्याचं कायिक सामर्थ्य, म्हणजे तो किती वेळ बसू शकतो, किती वेळ ऐकू शकतो, ह्या मर्यादा सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. सांस्कृतिक अडथळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीचे जे लोक आहेत भारतामध्ये, भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे असं आपण FYला बघितलं. तर या बहुसांस्कृतिक देशामध्ये असणारी जी माणसं आहेत, या माणसांमध्ये कम्युनिकेशन करत असताना भाषेचा योग्य पद्धतीनं आपल्याला वापर करता आला पाहिजे. सांस्कृतिक जी देवाणघेवाण आहे, सांस्कृतिक जी जाण आहे, ही जाण योग्य पद्धतीनं जर आपणाला असेल तर आपण चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन करू शकतो. म्हणून सांस्कृतिक अडथळ्यामध्ये आपण जनसमूहाचं जे सांस्कृतिक विभिन्नता आहे किंवा एखाद्या संस्कृतीतले जे लोक आहेत त्यांच्या संस्कृतीशी निगडीत असलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या संस्कृतीतून निर्माण झालेली जी भाषा आहे त्याच भाषेचं उपयोजन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे गाव खेड्यामध्ये गेल्यानंतर आपण जर इतकं शुद्ध बोलायला लागलो तर ते गावातले माणसं साध्या पद्धतीनं गावरान बोली भाषेमध्ये बोलतात आणि आपण जर अशा पद्धतीनं बोलू लागलो तर त्यांना ते पचणार नसतं. त्यांची सांस्कृतिक एक जडणघडण बोली भाषेमध्ये झालेली असते. म्हणून बोली भाषा ही आपल्याला त्या लोकांसाठी, गावातल्या माणसांसाठी बोलता आली पाहिजे. ही संस्कृतीची जाण जेव्हा बोलणाऱ्याकडे असते तेव्हा चांगल्या पद्धतीचं संज्ञापन होऊ शकतं. मित्रांनो, भिन्न सामाजिक संकल्पना या सांस्कृतिक अडथळ्यामध्येच आहे की भिन्न सामाजिक संकल्पना असतात. त्या भिन्न सामाजिक संकल्पना सुद्धा आपल्याला समजावून घेता आल्या पाहिजे. दारिद्र्य, आपल्या देशामध्ये पॉवर्टी आहे, प्रचंड लोक आपल्या देशामध्ये आजही गरिबी रेषेच्या खाली जीवन जगणारे आहेत. आणि मग त्यांच्यापर्यंत आपण जात असताना त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या पातळीवर त्यांना समजेल असं त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला बोलता येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण सांस्कृतिक अडथळ्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करू शकतो. आज आपण संज्ञापन प्रक्रियेमध्ये जे अडथळे आहेत प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारचे, या काही प्रमुख अडथळ्यांची चर्चा आज मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. येणाऱ्या तासामध्ये आपण दृश्य स्वरूपाचे अडथळे कोणते आहेत संज्ञापनामधले त्याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये अभ्यास करूयात आणि पुढच्या गोष्टीकडे जाऊयात. गुगल क्लासला भेट देत चला. ह्याच अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये PDF स्वरूपामध्ये जे काही साहित्य असेल तेही टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या.
सरकारने सांगितलेल्या सूचनांचं पालन करा, एवढंच तुम्हाला आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद.